आता बघा घराचा नजारा कसला मस्त छान परिसर केलाय मी आणि माझ्या नवऱ्याने. मी कमी केलाय हो माय. हां, नवऱ्याचा हात जास्त आहे हा. उगाच मी माझं श्रेय कशाला घेऊ स्वतःचं. एवढं कष्ट केलंय. हे पत्र बित्र शेड बीड सगळं नवऱ्याने दुसऱ्यांना पैसे देऊन केलं या. कळलं का? म्हणजे मदतीला घेतलं व हाताखाली. हां, हे झाडं बिडं तोडायचे होते ना निरगिलीचे. परत ती चिंच होती एक खूप मोठी झाली होती. ह्या खांब्याच्या लाईटी इथं हे आहे ना वायर आहेत, काय म्हणते तो ते तार आहेत. हां, ताराला चिटकू लागली तर उगाच लोक वागत तिथं. शाळा जवळच ह्या लेकरं बाळ लोकांचे. आता वाऱ्या कावराचे दिवस तर आम्ही इथं कुणी नसता. उगं काय झालं बिलं कुणाच्या लेकरा बाळाला तर म्हणलं कशाला. हां, आणि त्या चिंचाच्या नादानं बघा फिरंगी चिंच आहे. त्या चिंचाच्या नादानं लेकरं काय करू लागले. हे बघा हे पत्राचं शेड हे सगळं म्हणजे तोडून मोडून इकडं येऊ लागले त्या फिरंगी चिंचा पाडायला. शाळा सुटली की इथंच सगळे लेकरं, शाळा सुटली की इथंच सगळे लेकरं. आता मी आले तसं बघायले या तर नाही म्हणलं हे असलं जमणार. आता आम्ही इथं कुणीच नसताव. हे बघा हे परिसरनं पूर्ण ओके करून ठेवला आहे. आलं तवा कसला होता गदळ पच, लय गदळ काढलेत की व्हिडिओ मी ते बी आलं तवाचे. आलं त्या दिवसचे व्हिडिओ काढले तर पण टाकले नाहीत अजून. तर ते बी टाकणार आहे. थांबा की जराशी. हां, हे बघा सगळं एकदम कसं ओके. राहायला कुणी नाही म्हणून असं व्हायलं व काय सांगावं तुम्हाला. ह्याच अंगणामध्ये ह्याच परिसरामध्ये जागा पुरत नव्हती. आता बी लय लेकरं बाळ मी आले तसं बघा इथले लेकरं बाळ खंडत नाहीत. माझ्यापाशीच असते तर सगळे लेकरं. हे बघा हे असं लावलं आहे. हे ते बघा ते जांबाचं झाड आहे. त्या जांबाच्या झाडाच्या बुडाला माझ्या वडिलाची हातशी आहे. हां, काय म्हणते तू मला एवढं म्हणायत नाही बरोबर. वडिलाच्या म्हणजे सरळ सरळ म्हणलं तर ते कसं म्हणू मला म्हणू वाटणं. हे झाड एवढं झालं आहे बघा, जांबाचं लावलं आहे झाड त्याच्यावर. पण त्याच्या बुडाला न ते माझ्या वडिलाची तुम्ही समजून घ्या. बाकीचं सगळं चौकून गुंपा करून घेतला आहे. अजून एकदा यायचं आहे मला पावसाळ्यात. माझा आवाज बसला आहे त्याच्यामुळं आवाज येत नाही बरोबर बरं का. हां, आता तिकडं एका रूमाची जागा आहे. ह्या बघा ह्या इकडं बाथरूमची टाकी आहे. आणि त्या टाकीवर सरपण बिरपण आम्ही लई मोठं टाकलं या. वल्लं सरपण ते वाळण्यासाठी येऊस तर वाळत या. पण कुणी ठुलं तर खरं आहे. आता गॅस भेटणार तर आता गॅस भेटणार म्हणल्यावर माहीत नाही आता सरपण बाया या लोक ठेवतात का नेतात ती वडू. मालक थकून गेलेत आता. आंघोळ बिंघोळ करते मी 2-4 भाकरी टाकीते आणि मग भाजी केली या. फ्लावर मस्त केलं आहे सुक्कं. जेवणं बिवणं करीत आहो. अहो लयच थकून चालला आम्ही माहिती आहे का. थकून चालला आला तसं राबून उभ्याला उभं. मी एवढं नाही पण ते मालक आमचे लय कष्ट करीत येतं. चालूच असतं त्यांचा हात. सगळं व्यवस्थित केलं या. आणि आता ओके झालं आहे बघा सगळं. उद्याच्याला आपलं राहिलेला पसारा आसारा टाकायचा मधात. हे 2 पत्र लावून घ्यायचे. ते इथं दरवाजा लावायचा होता पण त्या दरवाजाच्या ते दरवाजा कडी कोंडा कुठं टाकला आणि कुठं नाही की ते कडी कोंडा आता भेटत आहे का नाही भेटत आहे काय एवढं टाईम बी नाही आम्हाला जाऊन आणायला म्हणून आता पत्रच ठोकीत आहो. हां,
किती आहे मोठा परिसर बघितला ना. चला बाय.